गोष्टीमध्ये जर का प्रेम आडवं येत असेल ना, तर ते प्रेमच नको. जाऊ दे, नकोय मला. अरे अरे आता काय झालं? तुम्ही दोघे भांडलात की काय? आता ना मी उद्या जेवणच बनवणार नाही. तुम्ही आता हे दुपारी जेवा. दादा, काय झालं तुला? तू जेवत का नाहीयेस? खरं सांग ना, काय झालं? काय नाही, भूक नाहीये मला. पोट भरलंय माझं. कल्पेश दादा काही बोलला का तुला? नको ना रे त्याचं एवढं मनावर घेऊ. तो मित्र आहे ना तुझा. तो काही नाही बोलला. मग काय झालं? कधी कधी खूप कठीण होऊन जातं काय करायचं आणि काय नाही. आपल्या मनाचं ऐकायचं की आपल्या डोक्याचं. मनाचं ऐकलं तर डोकं दुखावं आणि डोक्याचं ऐकलं तर मन दुखावं. आणि आपल्याला दोघांनाही दुखवायचं नसतं. आपल्याला दोन्ही हवे असतात. आता ते डिपेंड करतंय तुझं डोकं कोण आणि मन कोण. दादा, दुसऱ्याचा विचार करावा नाही असं नाही, पण जर त्यात आपलंच नुकसान होणार असेल तर मात्र नाही. पण ती व्यक्ती जर आपली खूपच जवळची असेल तर मात्र थोडाफार नुकसान चालतं. दोन्ही दगडावर पाय ठेवलं तर कुठेही स्थिर नाही राहू शकत. तो एकाच दगडावर पाय ठेव. तू दोघांपैकी कोणाचंही ऐकलंस तरी एकाचं मन दुखावणारच आहे. म्हणून तू स्वतःच ऐक, बाकींना काहीही वाटो. कोण का शिकवतो तुला हे सगळं? ए, खरं सांग, तुझं कोणत्या साधू संतांवर लपडं तर नाही ना? तुला काही चांगलं सांगायला गेलं तर असंच असतं. जेवलीस का? चल जेवायला. चल, नाही तर तो साधू संत तर मला श्राप देईल. आता तू गेलास. झालं की नाही? अरे हो, होतंय. आणि एवढाच घाईत असशील तर धर, तूच शिव. अरे, काय चाललंय तुझं? हाय स्मिता, आज इकडे? आणि ही कोण? ही रसिका. आमच्या बाजूला मंद आजी आहेत ना, त्यांच्याकडे राहायला आली आहे. सुट्टी चालू आहे तिची. हाय रसिका. हाय. ही दीक्षा. येत जा इकडे अधूनमधून. सूरज कुठे दिसत नाही, तो बाहेर गेलाय का? अगं नाही, हा काय घरीच तर आहे. अरे, तुम्ही कधी आलात? दिसता तू वाटे मला, जग हे सारे थांबते थांबते. या ना, बसा. तुझ्या मागे पाऊल माझे रेंगाळते.
काय मग आज इकडे? थोडं बोलायचं होतं. हां बोल ना. फक्त तुझ्याशीच बोलायचंय. थोडं पर्सनल होतं. हो चालेल, बोल ना. अरे वा, आज सगळे इकडेच. आज संध्याकाळी टेकडीवर भेट. काही नाही, सहज रसिकाला गाव दाखवत होते. अरे वा, छान. दाखव दाखव. आम्ही येतो फिरून. हो. अरे काही नाही, ते तुका शेटने तुला बोलवलं होतं तेच सांगायला आलो होतो. लक्ष कुठं याचं? गावभर फिरतय. काय? हिचं कुठे ऐकतोयस? हो पुढे आलोच मी. थांबलोय मी बाहेर. ये पटकन. आता काय तुझं? काय नाही, बघत होते भिंतीला टेकून कसं वाटतं. ए बाई, बघाव तेव्हा मागे मागे करत असतेस. कधीतरी एकटं सोड. मी कुठे धरून ठेवलंय तुला? मला फक्त एकच सांग. सांगितलं तर जाशील? हम्म, ठीक आहे, विचार. त्या दोघींपैकी तुझं डोकं कोणतं आणि मन कोणतं? शेट, ओ शेट. या आत या. बसा. अरे सूरज, हे सूरज. का शेट? अरे कुठे लक्ष आहे तुझं? हे बघा, 4 दिवसांनी आपल्या वाडीत लग्न आहे आणि लग्नाची जबाबदारी आपल्यावर आहे. सूरज, ओ सूरज, तुला कुठे बाहेर जायचं वगैरे नाही ना? हा, अरे काय? लग्न मंडपाचं ना? करूया ना, करू आपण काम. आठवणीने या. हो शेट. हे बघा, कामाचे 500 रुपये देईन. चालेल ना?
तुला एकांतात काय सांगायचंय ते मला माहित आहे, तरी तू सांगच. मी खूप प्रेम करते त्याच्यावर. आणि त्याचं काय? त्याचं आहे का तुझ्यावर प्रेम? हो. तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो तुका शेठचा मुलगा सौरभ, तो माणूस तरी आहे का? शैतान आहे शैतान. अख्ख्या गावात असा कोणी नाहीये ज्याच्याबरोबर त्याचा वैर नाहीये. त्याला प्रेमाचा अर्थ तरी माहित आहे का, ज्याच्याबरोबर तू प्रेम करायला चालली आहेस? तो सुधारतोय, त्याला सुधारायचा एक चान्स तर द्या. ठीक आहे, मग मी नाही सांगणार तुझ्या भावाला. खरंच? हो खरंच, पण मी काही लपवणार सुद्धा नाही. म्हणजे फक्त 7 दिवस. जर तुझं प्रेम खरं आहे तर त्या सौरभला सांग तुझ्या भावाला येऊन भेटायला, आणि जे काय आहे ते सर्व खरं खरं सांगायला, त्याचा विश्वास जिंकायला सांग. आणि जर का तो तयार असेल तर त्याला तुझी खरंच काळजी आहे, आणि मग मी स्वतःहून तुम्हा दोघांची मदत करेन. पण जर का त्याने नकार दिला तर त्याचं प्रेम खोटं आहे आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून फक्त 7 दिवस. 8व्या दिवशी मी स्वतःहून कल्पेशला सर्व खरं खरं सांगेन आणि ते तुझ्या भल्यासाठी असेल. मला माहिती आहे तो खरं प्रेम करतो माझ्यावर. आम्ही दोघे एकमेकांसोबत खरंच खुश असतो. खऱ्या खोट्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाणं उडवून तर बघ, तुला काय मिळतंय. आता काय झालं? अरे सांग तरी, काय झालं? तू जा इथून. नाही बोलली का ती? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? थोडा वेळ एकटं सोड मला इथे. आणि माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? बघाव तेव्हा मागे मागे करत असते, आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत तुला नाक खुपसलंच पाहिजे का? जास्त डोकं नको फिरूस, निघ इथून. सॉरी ना.
मला तुझ्यावर रागवायचं नव्हतं. दादा, तू माझ्याशी कसाही वागलास, अगदी मला मारलंस, तरी पण तुझा राग नाही रे येणार मला. पण तुला झालेला त्रास मला नाही बघू. तू कुठे टेन्शन मध्ये जरी दिसलास ना, तरी मला खूप त्रास होतो. आपले बाबा नाही, पण तू त्यांची कमी मला कधीच भासू दिली नाही. मी न घाबरता कसंही वागते, कसंही राहते, कारण मला माहितीये माझा दादा माझ्या पाठीशी नेहमी उभा आहे. किती मोठं संकट आलं ना, तरी तो माझे साथ कधीच सोडणार नाही. 10वी नंतर माझं शिक्षण मला थांबावं लागलं असतं, कारण आपल्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. आई तर माझं लग्न लावून द्यायला निघाली होती, पण तू तसं होऊ दिलं नाही. मी शिकवेन तिला, हे काय वय आहे का तिचं लग्नाचं, असं बोलून तिला गप्प केलं. वर्षभर स्वतःचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जाऊ, बाहेरच्या बाहेरच तू उन्हातानाचं काम करतो. घरी आलंस की आई तुझ्या पायाला मलम लावते, पण तरी पण तू नवडत कॉलेजला जाऊन पुन्हा कामाला जातोस का? कारण माझं शिक्षण थांबू नये, त्यात कोणता अडथळा येऊ नये म्हणून. आणि याच्या दादाचा मला कधी राग येईल का? तुझे खूप उपकार आहेत रे माझ्या. वेडी आहेस का? उपकार वगैरे काही नाहीये, ते तर माझं कर्तव्यच होतं ना. चल, जास्त भाव नको गाऊ. काय झालं? काही नाही, बस एक छोटं कन्फ्युजन आहे फक्त. त्यात काय, तू जाऊन रसिका वहिनीला सांग ना तुझ्या जे मनात आहे ते. ती नाही बोलणारच नाही, मला खात्री आहे. काय झालं? काही काय होतेस? अरे तुला कोण बोललं की ती मला आवडते म्हणून? मी काय आंधळी आहे का? सकाळी काय बघत होता डोळ्यात डोळे घालून एकमेकांच्या? तू तर तिच्याकडे असा बघत होतास जणू काय देवच बघितलास. आणि ती पण काय कमी नाही, ती पण बघत होती. मला तर गायब झाल्यासारखंच वाटलं, कोणाचंच लक्ष नव्हतं. असं काही नाहीये, आणि तुला काही कळणार नाही, तू खूप लहान आहेस अजून. हो का? मग मीच जाऊन त्या रसिकाला सांगते, माझ्या दादाकडे असं हावरटासारखं बघत नको जाऊ म्हणून, त्याला ते नाही आवडत. हे बाई, प्लीज असं तू काही बोलू नकोस, माझं मी बघून घेतो. जिप्रे, खरंच मी तिला आवडतो का? अरे हो, तुला जर खोटं वाटत असेल आपण दोघं जाऊन तिला विचार. त्याची काही गरज नाहीये, आणि तसं पण ती मला काय आवडत नाहीये, आणि आवडली असती ना तर केव्हाच विचारलं असतं मी तिला. जा, आरशात तोंड बघ, भांग पाड, पावडर लाव, तेवढंच जमेल तुला. तर त्या सौरभला सांग तुझ्या भावाला येऊन भेटायला, आणि जे काय आहे ते सर्व खरं खरं सांगायला. आणि तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून फक्त 7 दिवस. 8व्या दिवशी मी स्वतःहून कल्पेशला सर्व खरं खरं सांगेन. काय ग, काय झालं? कसला प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. मग कसला एवढा विचार करतेस? काय प्रेमात वगैरे पडलीस की काय कोणाच्या? अगं, मस्करी केली मी. स्मिता,
स्मिता, अगं नको ना रागवू, मस्करी केली का मी? स्मिता, स्मिता, सर्व प्रवाशांना नम्र सूचना आहे. सर्व प्रवाशांना नम्र सूचना. बसमध्ये एकाच लाईनमध्ये चालण्याची कृपा करावी. धन्यवाद. हे बघा, बस यायला अजून वेळ आहे. तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही असं केलं ना तर तुमच्या लग्नाला कोण यायचं नाही. अगं आई, त्या मावशीच्या पोराच्या लग्नाला अजून 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या लवकर जाऊन काय करणार आम्ही? तसं पण परवा त्या मंडपाचं काम आहे. तू हवं तर हिला घेऊन जा ना. नको नको, तुझ्या पण जेवणाचे वांदे होते. कसले वांदे? गवत खाईन मी, तू हिला घेऊन जा. मी नाही येणार, येईन त्याला काय, आपण दोघी गेलो की घर मोकळं. आणि आता तर काय बघायलाच नको. काहीही हा, तू थांबच. तसं पण मोलकरीण हवीच ना. हे बघा, तुम्ही असे दोघे भांडत राहत चला माझ्याबरोबर. बस क्रमांक 7279 नाशिक करता लावण्यात आलेली बस 7279 प्लॅटफॉर्म क्रमांक 7 ला उभी आहे. एरेनोल, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक करता 72. कणकवली कणकवली कणकवली. दीक्षा, अरे रसिका, तू केव्हा आलीस? ये ना. दीक्षा, अरे आताच आहे ती. दीक्षा. काय झालं, मला बोलवलंस? अगं हो, काम होतं जरा तुझ्याकडे. काय काम होतं? 2 मिनिटं बसतेस का? मी पटकन दळण घेऊन येते. मी पण येते ना तुझ्या बरोबर. अगं नको, हे काय इथेच तर आहे. मी येते पटकन. मी येते मग नंतर. अरे थांब ना, येईलच ती लवकर जाऊन. नाही नको, मी येते नंतर. रसिका, तुझा रुमाल पडला होता. माझा नाही रुमाल. रसिका, प्लीज थांब ना, तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोल. तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. कसला गैरसमज? कशाबद्दल बोलतोयस? रसिका, स्मिता आणि माझ्यामध्ये खरंच काही नाही आहे. तिचं खूप इम्पॉर्टंट काम आहे जे ती मला करायला सांगते आणि ते आता आम्ही तुला नाही सांगू शकत. कुठलं काम? आहे एक काम, तुला कळेल लवकरच. तू सगळ्यांची मदत करतोस? नाही, फक्त त्याच माणसांची जी माझ्या खूप जवळची आहेत. तसं तुझी देखील मदत करायला आवडेल मला. स्पर्श तुझा होता मला मन
हरवते तुला पण जायचं का त्या मंडपात काम करायला? नाही, ते बांधत कशी होते ते बघत होती. तुला ताजमहल बांधतोय का बघायला? मेहंदी काढून घे, सकाळ उजडेल नाही तो मंडप बांधायला. तुला पण मेहंदी काढायची आहे का? सूरज
हा यमराज इकडे काय करतोय त्याची चमडी सेना घेऊन? सोड ना, आपल्याला काय करायचंय, तू तुझं काम कर. काय झालं? आपल्या वाडीतल्या पोरांना जरा जास्तच मार झाला. माझी काही चुकी झाली का? बस काय, तुझ्याकडून चुकी झाली असती तर तू जिवंत असतास का? पण आहेत काही भडवे जे बापाचं खाऊन बापावरच उडायला लागलेत. ए आई गाल्या, बापाकडे बघायला काय लाज वाटते? ए भिकार चोट, दिवस भरले काय तुझे? हा? जाऊ दे जाऊ दे, आमच्याच घरचं खाणं आमच्यावर उडायला लागलास. बापाच्या पैशावर जगणारा तू, पोरी फिरवायला बापासमोर भिकाऱ्यासारखा हात पसरवणारा तू, तुम्हाला भिकारी बोलतोस. स्वतःच्या कष्टाचं खातो, कोणाच्या बापाचं खात नाही. विचार केला होता की तुला 6व्या दिवशी मारेन, पण तुझी लायकी नाही जगायची. काय तमाशा चाललाय तिकडे? हा, ए निघा इथून, चला. हरामखोर, दुसऱ्यांच्या मंडपात जाऊन तमाशा करतोस? हा? ए म्हातारे, माझ्या नावा मागे तुझं नाव लागतं म्हणून बाप बनायला जाऊ नकोस. अरे 4 दिवस राहिले सुखान जगणार, माझ्या भानगडीत नाक नको खूपसो. ए दुसऱ्याच्या मंडपात जाऊन तमाशा करतोस? माफी माग त्यांची, माफी माग त्यांची आणि चालता होतील. बाप होता म्हणून वाचला, आणि हो, ज्याच्या मागे शनी लागतो त्याच्या आयुष्यातील 7 वर्ष खराब जातात. पण ज्याच्या मागे सौरभ लागतो
त्याचं आयुष्य 7 दिवसाचं होऊन जात. पत्रिका बुवानं दाखवून घे. तुझ्या कुंडलीत सौरभ आहे, सौरभ. आणि हो, शनीला शांत करण्यासाठी पूजा घालावी लागते, मग शनी शांत होतो. आणि सौरभला शांत करण्यासाठी पुढच्याला मरावं लागतं. पण तुझी लायकी नाही जगायची. आणि सौरभला शांत करण्यासाठी पुढच्याला मरावं लागतं. पण तुझी लायकी नाही जगायची. Woo!